गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज मी बनवणार आहे मिसळ कोल्हापुरी. सगळ्यात आधी तुम्ही पातेलं ठेवायचं, त्याच्यावर तेल गरम होईपर्यंत थांबायचं. जिरं मोहरी कांदा परतून घ्यायचा, चांगला मस्तपैकी हलवून घ्यायचा लाल होईपर्यंत. लाल होईपर्यंत त्याला हलवत राहायचं, नसं ते करपून जाईल. आणि एकीकडे मी कुकरमध्ये एक मटकी भिजत घातली होती रात्री, त्याच्या 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत हळद मीठ टाकून. आणि हा मसाला वाटलेला आहे कांदा खोबऱ्याचा, तो आपल्याला कांदा परतल्यावर त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे. त्याला चांगलं तेल फुटलं पाहिजे चांगलं सगळीकडून. ते ते मिक्स झाल्याच्या नंतर ना आपला जो घरचा मसाला असतो तिखट, जे आपल्याला जेवढा लागतं तेवढा आपण त्याच्यामध्ये मिक्स करू शकतो. आणि हा मसाला आहे कोल्हापुरी रस्सा मिसळ मसाला. खूप छान मसाला आहे, तुम्ही हा ट्राय करून बघा घरी. खूप मस्त चव येते. त्याच्यामध्ये मीठ हळद आणि उकडलेली आपण मटकी घेतलेली आहे उकडून, ती आपण त्याच्यामध्ये टाकायची आहे. आणि चांगले एकजीव करून मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला पाणी कमी पडत असेल ह्याच्यामध्ये, तर तुम्ही गरम पाणी करून त्याच्यामध्ये टाकू शकता, गार पाणी टाकू नका. तर माझी मिसळ तयार झाली आहे. कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा.